महाराष्ट्राच्या राजकारणात अखेर तोच महाभूकंप झाला ज्याची भीती मातोश्रीला गेल्या अनेक दिवसांपासून सतावत होती। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर थेट ऑपरेशन टायगर यशस्वी झाले। शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी तब्बल 6 लोकसभा खासदार अधिकृतपणे फुटलेत आणि त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। हा फक्त एक पक्षांतराचा खेळ नाही, पडद्यामागे एकनाथ शिंदेंनी असा चक्रव्यूह रचलाय ज्यातून त्यांनी एकाच फटक्यात 5 अत्यंत मोठ्या गोष्टी साध्य केल्या आहेत। काय आहेत त्या 5 गोष्टी ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदलून टाकले? चला पाहूयात। पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर सुरक्षितता। यापूर्वी जेव्हा आमदार फुटले होते तेव्हा कोर्टबाजी आणि अपात्रतेची टांगती तलवार सतत कायम होती, पण शिंदेंनी थेट गणिताचा अचूक गेम खेळला। ठाकरे गटाकडे एकूण 9 खासदार होते। कायद्यानुसार पक्षांतर बंदी कारवाई टाळण्यासाठी 2/3 बहुमताची गरज असते। शिंदेंनी बरोबर 6 खासदार फोडले, म्हणजेच आता या खासदारांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही। त्यांची खासदारकी 100% सुरक्षित आहे। संसदेतही खरी शिवसेना आपलीच या दाव्यावर शिंदेंनी कायदेशीर शिक्कामोर्तब करून घेतलंय। दुसरी मोठी गोष्ट दिल्लीच्या दरबारात किंगमेकर बनणे। सध्या दिल्लीत भाजप स्वबळावर बहुमतात नाही, ते एनडीएच्या मित्र पक्षांच्या जोरावर सरकार चालवत आहे। लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेकडे आधी फक्त 7 खासदार होते, पण आता 6 नवीन खासदार आल्यामुळे शिंदेंची ताकद थेट 13 खासदारांवर पोहोचली आहे। लोकसभेत 13 खासदार आणणारा पक्ष हा दिल्लीत अत्यंत शक्तिशाली मानला जातो। आता नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचंही वजन दिल्लीत वाढले। परिणामी केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदेंच्या पक्षाला आता आणखी मोठी वजनदार आणि खाती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तिसरी सर्वात मोठी गोष्ट ज्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे, जागा वाटपाची ताकद। महायुतीमध्ये भाजप, शिंदे आणि अजित पवार यांच्यात जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। भाजप मोठा भाऊ असल्यासारखा वागत होता, पण 6 खासदार फोडून शिंदेंनी सिद्ध केलंय की ग्राउंड लेव्हलवर आजही त्यांचाच राजकीय वरचष्मा चालतो। या यशामुळे आता भाजप आणि अजित पवार यांच्यासमोर जागा वाटपाची चर्चा करताना एकनाथ शिंदे जास्त जागांची मागणी अत्यंत मजबूतीने करू शकतात। आम्हीच सांगू तीच पूर्व दिशा हा संदेश त्यांनी महायुतीला दिला आहे। आता येऊया त्या 4थ्या गोष्टीकडे ज्याने मातोश्रीची झोप उडवली आहे, ठाकरे गटाचं मनोधैर्य पूर्णपणे खचवून टाकणं। निवडणुकीच्या ऐन तोंडावर आपल्या पक्षाचे 2/3 खासदार फुटणं हा उद्धव ठाकरेंसोबतच त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी मानसिकदृष्ट्या सर्वात मोठा धक्का आहे। पक्षात आपलं भविष्य सुरक्षित नाही, नेतेच टिकत नाहीयेत, तर आपण का राहावं असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे। यामुळे ठाकरे गटाचे उरलेले आमदार, जिल्हाप्रमुख आणि स्थानिक पदाधिकारी यांना आपल्या गटात ओढणं आता एकनाथ शिंदेंसाठी आणखी सोपं झालं आहे। आणि आता 5वी सर्वात मोठी गोष्ट, खरे वारसदार कोण या वादावर अंतिम ताबा मिळवणे। लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला जी काही सहानुभूती मिळाली होती ती एकाच धक्क्याने शिंदेंनी पुसून काढली आहे। शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे कोण नेतंय हा प्रश्न जेव्हा जनता विचारेल तेव्हा शिंदे अभिमानाने सांगू शकतात की जनतेने निवडून दिलेले बहुतांश आमदार आणि खासदारही आमच्या सोबत आहे। खरी शिवसेना आमचीच हा राजकीय संदेश जनमानसात रुजवण्यात एकनाथ शिंदे पूर्णपणे यशस्वी झाले आहे। ऑपरेशन टायगर यशस्वी करून एकनाथ शिंदेंनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच वेगवान आणि आतल्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।